सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज सकाळपासून 2 व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल की ज्याच्यामध्ये एक म्हणजे शिन पेन, बॉडी पेन आणि सर्व काही तुमचा थकवा असेल बॉडीचा। ग्राउंड करत असताना 800 मीटर, 100 मीटर, 1600 मीटर असेल, बॉडी पेन होत असतील, शिन पेन होत असतील किंवा काही कुठले पेन असतील तर त्याच्यावरती एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे। तो म्हणजे सर्व काही जे काही उपचार आहेत, कारण आहेत, मेडिसिन आहे आणि सगळंच वर्कआउट सुद्धा फ्री मध्ये दाखवलेला आहे। तो तुम्ही जर केला तर तुम्हाला काहीही जाणवणार नाही। या व्हिडिओच्या शेवटी तो आयकॉन येईल, त्या आयकॉनवरती तुम्ही टच करून बघू शकता। त्यानंतर दुसरा व्हिडिओ म्हणजे 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्टच्या दुपारपर्यंतचे सगळे अपडेट ती त्या व्हिडिओमध्ये दिलेली होती, ती सुद्धा दुसऱ्या आयकॉनमध्ये येईल। पहिला आयकॉन, दुसरा आयकॉन या व्हिडिओच्या शेवटी आहे, तुम्ही ते बघून घ्यायचं आहे। आता खूप महत्त्वाचा विषय म्हणजे रायगड पोलीस भरतीकडे पूर्ण महाराष्ट्राचं पण लक्ष होतं, जसं मुंबईकडे होतं तसं रायगडच्या पोलीस भरतीकडे सुद्धा लक्ष होतं, कारण की तो थोडासा आउटसाइडला जिल्हा लागतोय। पाऊस पण मोठ्या प्रमाणात होता, सुरुवातीच्या पिरियडमध्ये धुमाकूळ घातलेला होता, काही मुलांचे तिथे सुद्धा हात मोडलेले होते। ती अपडेट सुद्धा प्रशासन किंवा मीडियावाल्यांना समाजापर्यंत पोहोच केलेल्या नव्हत्या, त्यामुळे रायगडला एक वेगळाच विषय झालेला आहे। तुम्ही जर बघितला तर अजून पुढे लेखी परीक्षा अजून पेंडिंग आहे, तोपर्यंत मध्येच काही मुलांची ही डॉक्युमेंट चेकिंग करण्यात आलेली होती। दिनांक 1 आणि ती 31 आणि 1 ऑगस्ट असं काहीतरी होतं डेट, ते पण तुम्हाला मी ऑफिशियल सांगितलेलं होतं। पण काल आज सकाळी किंवा काल रात्री लेटमध्ये रायगडचा कट ऑफ लागलेला होता। तो कट ऑफ कशा पद्धतीने लागला त्याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ असणार आहे, की रायगड जिल्हा पोलीस भरतीचा जो कट ऑफ आहे त्या कट ऑफ बद्दल आज आपला व्हिडिओ असणार आहे। रायगडचा कट ऑफ हा वेगळ्या पद्धतीने लागलेला आहे, ऍक्सेप्टेशन जे होतं त्याच्यापेक्षा वेगळा कट ऑफ लागलेला, लक्षात ठेवायचं। जागा थोड्या जास्त होत्या आणि अर्ज सुद्धा जास्त झालेले होते। भरपूर लांब लांबच्या मुलांनी सुद्धा तिथं अर्ज केलेले होते, लांब लांबच्या मुलांनी, मुलींनी सुद्धा तिथं अर्ज केलेले होते रायगडला। त्यामुळे जिथं अर्ज जास्त तिथं कॉम्पिटिशन जास्त, लक्षात ठेवायचं। जागा जरी असल्या तरी सुद्धा तुम्हाला सांगतोय कमी जिल्ह्याला अर्ज असलेल्या जागांमध्ये जरी रिझल्ट जर बघितला थोडाफार कमी लागलेला आहे, कारण की तिथं संख्याच कमी असते मुलांची, त्यामुळे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते, 2-4 मार्कांनी कमी लागतो। पण जिथं अर्जांची संख्या मीडियम आहे तिथं अर्ज सुद्धा जास्त येतात। आणि जो रेशो आहे तुम्हाला सांगितलं की कमीत कमी लहान जिल्ह्यांमध्ये एकाच 85-86 पासून मोठ्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये एकाच 120 ते 126 मुलांची कॉम्पिटिशन ही असलेली दिसून येते। त्यामुळे हा जिल्ह्यांचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने लागणार आहे आणि अशा पद्धतीनेच लागेल, यात काही विषय नाहीये। सो बघूयात की रायगड जिल्हा पोलीस भरतीबद्दल जे काही ग्राउंडचा कट ऑफ आहे तो कट ऑफ तुम्हाला मी सांगणार आहे कशा पद्धतीने लागलेला आहे। व्हिडिओ पूर्णपणे बघायला विसरू नका। त्याच पद्धतीने चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आताच करून घ्या। तर ओपन पुरुष जे आहेत, ओपन पुरुष म्हणजे ओपन कास्टचे जे काही बॉईज आहेत त्यांचं कट ऑफ जो लागलेला आहे ते 43 लागलेला आहे ओपन पुरुष। त्या पद्धतीने ओपन फिमेल म्हणजे ओपन महिलांचं काहीतरी 40च्या दरम्यान लागलेलं आहे। एससीबीसी महिला 37चा कट ऑफ आहे, एससीबीसी महिला 37चा कट ऑफ आहे। एससीबीसी पुरुष कॅन्डिडेट, एससीबीसीच्या पुरुष कॅन्डिडेटचा 39 कट ऑफ लागलेला आहे, 39 कट ऑफ। मुलींचा 37 एससीबीसी, मुलांचा 39 कट ऑफ एससीबीसीचा। देन पुढची कास्ट आहे ती म्हणजे ओबीसी। तर ओबीसी पुरुष मध्ये कट ऑफ लागलाय तो 37 मार्कांचा आणि ओबीसी महिलामध्ये कट ऑफ लागलाय तो 34 मार्कांचा। ओबीसी पुरुष 37 मार्क, ओबीसी महिला 34 मार्कांवरती कट ऑफ लागलेला आहे। त्यानंतर पुढची कास्ट आहे ती एसबीसी। तर एसबीसी पुरुष 36 मार्कांवरती कट ऑफ लागलेला आहे, एसबीसी पुरुष 36 मार्कांवरती कट ऑफ लागलेला आहे आणि एसबीसी महिला यांचा जो कट ऑफ आहे तो 31 मार्कांवरती लागलेला आहे, 31 मार्कांवरती लागलेला आहे। देन पुढची कास्ट आहे एनटीडी पुरुष। एनटीडी पुरुष मध्ये 40 मार्कांचा कट ऑफ लागलेला आहे। नंतर एनटीडी महिला 37 मार्कांवरती कट ऑफ लागलेला आहे। एनटीडी मध्ये पुरुष 40 मार्क, एनटीडी महिला 37 मार्क। नंतर पुढे आहे एनटीसी मध्ये, एनटीसी मध्ये महिलांचा कट ऑफ आहे तो 36 आहे, एनटीसी मध्ये पुरुषांचा कट ऑफ आहे तो 40 आहे। ओके, एनटीसी महिला 36 आणि एनटीसी पुरुष 40 मार्कांचा कट ऑफ लागलेला आहे। देन एनटीबी महिला, एनटीबी महिलांचा कट ऑफ आहे 34 मार्कांवरती लागलेला आहे आणि एनटीबी पुरुष यांचा कट ऑफ जो आहे तो जवळजवळ 39 मार्कांवरती लागलेला आहे। एनटीबी महिला 34 मार्क आणि एनटीबी पुरुष 39 मार्कांवरती कट ऑफ लागलेला आहे। नंतर पुढची कास्ट आहे ती म्हणजे व्हीजेए। तर व्हीजेए पुरुषांचा जो कट ऑफ आहे तो म्हणजे 40 मार्कांवरती लागलेला आहे आणि व्हीजेए महिलांचा जो कट ऑफ आहे तो 37 मार्कांवरती लागलेला आहे। परत सांगतोय, व्हीजेए पुरुष 40 मार्क, व्हीजेए महिला 37 मार्कांवरती कट ऑफ लागलेला आहे। देन एसटी महिला, तर एसटी कॅटेगरीमधील ज्या काही महिला आहेत त्यांचा कट ऑफ 35 मार्कांवरती लागलेला आहे आणि एसटी पुरुष जे आहेत त्यांचा कट ऑफ आहे तो 38 मार्कांवरती लागलेला आहे।
ST महिला 35 मार्क, ST पुरुष 38 मार्कांवरती कट ऑफ लागलेला आहे. पुढची कास्ट आहे SC. तर SC कॅटेगरीतील महिलांच्यासाठी जे आहे त्या महिलांचा कट ऑफ आहे SC मध्ये 30 मार्कांवरती आणि SC पुरुषांचा कट ऑफ आहे तो म्हणजे 36 मार्कांवरती. तर SC महिला 30 मार्क, SC महिला 30 मार्क आणि SC पुरुष 36 मार्कांवरती. ठीक आहे. देन पुढचा आणि महत्वाची कास्ट आहे ज्याच्याकडे लक्ष पूर्ण महाराष्ट्राचं आहे आणि त्याच्यामध्ये गोंधळ झालाय आणि सरकारनं लवकरात लवकर ह्या गोष्टीवर तोडगा काढायला पाहिजे असं मला वाटतंय. कारण की मुलांच्या मध्ये एकदम भीतीचं वातावरण झालेलं आहे. ते म्हणजे EWS कॅटेगरी. ACBC EWSचा थोडासा मॅटर झालेला आहे. त्याच्यावरती सरकारनं लक्ष घातलं पाहिजे. कारण काही मुलं कन्वर्ट होत नाहीयेत, कारण की ते कन्वर्ट झाली तर त्यांचं सिलेक्शन होत नाही, जागा कमी असतात, कट ऑफ हाय जाण्याची शक्यता असते, त्यामुळे त्या मुलांना डिस्क्वालिफाय होण्याची शक्यता आहे. म्हणून मुलं इतर आपल्या कास्टमधून दुसऱ्या कास्टमध्ये जायला घाबरत आहेत. त्याचं रिझनच अशा पद्धतीनं आहे. म्हणून या ACBC असेल किंवा मराठा आरक्षणाबद्दल जे काय घोटाळा झालाय पूर्णपणे म्हणजे त्यांचं काय त्याच्यावरती नियोजनच नाहीये. दर दिवसाला GR चेंज करतात, दर 10 दिवसाला 12 दिवसाला GR चेंज करतात. त्यामुळे मुलांना मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टीचा फटका बसत आहे. ह्याच्यामध्ये मुलांची कोणतीही चुकी नाहीये, तुमची धोरणच परफेक्ट नाहीयेत, सरकारची धोरणच परफेक्ट नाहीत, त्यामुळे ह्या गोष्टीला फटका बसलेला आहे. सो बघूयात आपण EWS पुरुष. तर EWS पुरुष 26 मार्कांचा कट ऑफ लागलेला आहे. EWS पुरुष 26 मार्काचा, SCBC पुरुष 39 मार्क आणि EWS पुरुष 26 मार्क. किती फरक आहे बघा. त्याच पद्धतीनं EWS महिला 25 मार्कांचा कट ऑफ आहे. EWS महिला 25 मार्काचा कट ऑफ आहे आणि SCBC महिला 37 मार्कांचा कट ऑफ आहे. SCBC महिला 37 मार्कांचा कट ऑफ आहे. विचार करा, म्हणजे एवढी तफावत या रायगडला सुद्धा झालेली आहे. त्यामुळे कट ऑफचा विषय हा अंदाजित लावता येतो पण परफेक्ट सांगू शकत नाहीत. 1-2 मार्काचा पुढं मागं होणार म्हणजे होणार. आता हे झालं रायगड जिल्हा कट ऑफ पूर्णपणे महिला आणि पुरुषांचं सगळा एकंदरीत कट ऑफ तुम्हाला मी सांगितलेला आहे. जो यादीला गुण पडलेले होते त्याच्यावरती हे म्हणजे बघून ती लिस्ट बघूनच हा कट ऑफ तयार केलेला आहे. सो अशा पद्धतीनं पुढची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये समांतर आरक्षणाचे काही घटक आहेत. त्याच्यामध्ये स्पोर्ट्स आहेत, भूकंपग्रस्त आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, पदवीधर अंशकालीन आहेत, होमगार्ड आहेत, पोलीस पाल्य आहेत, महिला 30% आरक्षण आहेत. सो अशा पद्धतीनं आणि एक्समॅन सुद्धा. सो अशा पद्धतीने जे समांतर आरक्षणाचे म्हणजे अदर रिझर्वेशन याच्यामध्ये ह्यांचा कट ऑफ जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने लागलेला आहे. कुठे 4 मार्क कमी आहेत, म्हणजे मेन कॅटेगरी पासून त्यांनी कॅटेगरी केलेली आहे आणि त्यांच्या समांतर आरक्षणामध्ये 4-5 मार्कांचा फरक हा राहिलेला आहे. लक्षात ठेवा, 2-4 मार्कांचा सुद्धा फरक राहिलेला आहे. ते तुमची जे लिस्ट लागलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्यायचं आहे की आपल्याला मार्क पडलेले किती आहेत आणि वरती तुमचे किती मुलं आहेत त्या रिझर्वेशनमध्ये आणि खाली किती मुलं आहेत. त्यामुळे तुम्हाला समजून जाईल. तो सुद्धा कट ऑफ लावता आला तर मी लावेन. पण जे महत्वाचे कट ऑफ होते ओपन मधून सगळ्या कॅटेगरीचे ओपन आणि मेल फिमेलचे सगळे कट ऑफ तुम्हाला मी आता सांगितलेले आहेत. खूप महत्वाचा विषय होता की रायगडकडे सगळ्या मुलांचं लक्ष लागलेलं होतं. दिनांक 10 तारखेला त्यांची लेखी परीक्षा होणार आहे. दिनांक 10 तारखेला त्यांची लेखी परीक्षा होणार आहे. या कट ऑफ वरती तुमचे काय आक्षेप असतील तर आज संध्याकाळपर्यंत त्यांनी नोंदवायला सांगितलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही नोंदवू शकताय. सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की रायगडचा कट ऑफ कशा पद्धतीने लागलाय सर सांगा. तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला हा समजावून सांगितलेला आहे. अदर रिझर्वेशनचा फक्त तुम्ही तुमच्या त्या PDF मध्ये बघून घ्या की किती मार्क पडलेत, वरती किती मुलं आहेत आणि खाली किती मुलं आहेत. ठीक आहे. सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की कट ऑफ बद्दल सर सांगा, तर रायगडच्या पोलीस बद्दल सांगितलेलं आहे. यानंतर एक व्हिडिओ, याच्यानंतर शेवटी व्हिडिओच्या 2 आयकॉन येतील. त्याच्यावरती एक म्हणजे महत्वाचं म्हणजे जे मग सकाळपासून मी सांगितलं की जे काय रनिंग करत असताना थकवा, बॉडी पेन, शिन पेन असेल, जॉईंट पेन असेल, सगळं पेन वगैरे काय असेल तो व्हिडिओ एकदा बघितला तर तुम्हाला काही होणार नाही. तो व्हिडिओ बघा ॲज इट इज, त्याच्यावरती नोट्स काढा आणि त्याच्यावरती अवलंबून करा. म्हणजे त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी काय अवलोकन करायच्या लक्षात ठेवा. त्याचं फॉलोअप घ्या, ते वर्कआउट कंटिन्यू करा, ते उपचार कंटिन्यू करा. त्याच्यावरती मेडिसिन पण दिलेले आहेत, त्याच्यावरती पावडर पण दिलेले आहेत. जर तुम्ही पावडर घेतला तर मेडिसिन घ्यायचं नाही आणि मेडिसिन घेतला तर पावडर घ्यायचं नाही. कोणतीही एक गोष्ट घ्यायची म्हणून सांगितलेलं आहे. ते पण लिमिटमध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा दुसरा व्हिडिओ आहे तो म्हणजे 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्टच्या सगळे अपडेट दिलेले आहेत. या व्हिडिओच्या पाठीमागे शेवटी आता हा व्हिडिओ ज्यावेळी समजतो ते 2 आयकॉन येतील इकडे त्याच्यावर टच करून दोन्ही पण व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. सो ज्या मुलांचा कट ऑफ मध्ये नावे येतील त्या सर्व मुलांना लेखीसाठी शुभेच्छा देतोय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत